शेवटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आज नायगावमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले गेले। वर्षभराचं टार्गेट 6 महिन्यात पूर्ण, परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। पुणे मोर्चा संदर्भात सरपंच संतोष देशमुख यांचे मुलीचं आवाहन। आणि सातारच्या फलटण शहरातील घडसोली मैदानावरून राजकारण तापलं। आता पाहूया सविस्तर वृत्त। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आज नायगावमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले गेले। सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी आज नायगावमध्ये उपस्थिती लावली। नायगाव येथे आज जल जीवन मिशन अंतर्गत योजना आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं। राज्यामध्ये लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभा राहील असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। अरे मोबाईल खाली करा ना रे, माझा आहे का तो? मोबाईल खाली कर रे। अरे मित्रा, मोबाईल खाली करणार आहे, कोण आहे पुढे? अरे लोकशाहीचा बुम खाली कर रे। या ठिकाणी मी आलेलो आहे। नुकतंच आम्ही अभिवादन केलंय, दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे। प्रेझेंटेशन देखील घेतलेलं आहे। आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं। सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्यावा ही अरे बाबा काही अभिनंदन केले चांगलं आहे, धन्यवाद। साहेब, भुजबळ साहेबांसोबत काय चर्चा झाली? आता चर्चा वगैरे काय चर्चा झाली? साहेबांसोबत ही मोबाईल खाली कर मोबाईल यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल, ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे, ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येतील। समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली। या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही। राज्यातील उद्योगधंदे परराज्यात जात असल्यावरून महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका होत असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली आहे। 6 महिन्यातील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या 95% जमा झाली आहे। अवघ्या 6 महिन्यातच 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शरद पवार आणि अजित पवारांनी आता एकत्र यावं अशी अपेक्षा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली होती। तर याच विषयावर आज सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही, कारण मी लोकसेवेत आहे। त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी कधीच गल्लत करत नाही। तसंच आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। यामध्ये काही आरोपींना पकडण्यात आलं, मात्र काही आरोपी अद्याप मोकाट आहेत। त्यांना सर्वांना पकडून कठोर कारवाई करावी यासाठी बीड येथे मोर्चा काढण्यात आला होता। याच पद्धतीने 5 जानेवारी रोजी पुणे येथे मारेकरांना पकडून तात्काळ अटक करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे। तर या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी केलंय। मी वैभवी संतोष देशमुख, कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी, त्यांची जी पूर्णपणे हत्या झाली, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे। 5 जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत। तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा। मी तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही पण 5 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत
स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सातारच्या फलटण शहरात असणाऱ्या घडसोळी मैदानावरून राजकारण सध्या चांगलंच तापलंय. माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. हे मैदान भाडे तत्त्वावर फलटण एज्युकेशन सोसायटीला दिलं असून मैदान सर्वांना उपलब्ध करण्याची मागणी रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी केली होती. याला सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेतून आता उत्तर दिलंय. घडसोळी मैदानासंदर्भात फलटण एज्युकेशन सोसायटी सोबत भाडेपट्टा करार करण्यात आला असून या मैदानावर फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे तब्बल 5,000 विद्यार्थी मैदानी खेळ खेळतात. या मैदानावरूनच अनेक नामांकित खेळाडू घडले असून या मैदानावरती ताबा दाखवणं हा एक राजकीय स्टंट असल्याची टीका यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली. हे मैदान असं आपल्याला कधी मुलामुलींशिवाय खेळतानाच आपल्याला दिसतील, त्याच्याशिवाय ते कधीच तुम्हाला मोकळं दिसणार. आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील, हॉकी खेळाडू असतील, फुटबॉल खेळाडू असतील, बाहेरचे सुद्धा येऊन आमच्या मुलांमुलीबरोबर खेळतात. उलटा त्याचा फायदाच होतो. त्यांनाही कधी खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलांमुलीबरोबर खेळणार असतील तर त्याला कधीच बंधन घातलेलं नाही. पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकीपटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू, फुटबॉलपटू निर्माण झालेले होत आहेत. आज फलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहेत. मुलींचे संघ विजेते आहेत. फुटबॉलचे सुद्धा संघ आज फलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचीही माहिती मी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. आणि पूर्णपणे शाळेच्या मुलामुलींसाठी 5,500 म्हणजे किती मोठी संख्या आहे. याच्याकरताच या मैदानाचा वापर होतो. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी या मैदानाचा वापर होत नाही. आणि आज जर आपण पाहिलं असेल, हे अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी मैदान तयार केले. आपण आत वाहनं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन देत नाही की मैदान खराब होऊ नये. आणि अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी मैदान तयार करून हे दोन्ही खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. ॲस्ट्रोटर्फसाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. हॉकीसाठी, ॲस्ट्रोटर्फसाठी सुद्धा मागणी केलेली आहे. अजंठा घाटात मध्यरात्री 1:30 वाजेचा सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात होऊन 6 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवले. या अपघाताने अजंठा घाटात काही काळाकरिता वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं. भंडाराच्या लाखनी तालुक्यात असलेल्या किटाडी परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार होत असून हा भाग जंगल व्याप्त आहे. मागील 2 महिन्यांपासून या परिसरात पट्टेदार वाघाचं ठिकठिकाणी दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गावलगतच्या नाल्याजवळ नागरिकांना पट्टेदार वाघाचं पुन्हा एकदा दर्शन झालं असून या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बीर रेल्वे स्टेशन जवळ भीषण अपघात होऊन यामध्ये 4 मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. बीर रेल्वे स्टेशन जवळ थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीला एका टोविंग
व्हॅनने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. अपघातातील सर्वजण महाडमधील असलेल्या बातमी कळताच महाडवर शोककळा पसरली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सट्टापट्टी जुगाराच्या अवैध धंद्यावर मोठी कारवाई करत तुमसर उपविभागीय पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकून 4 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईमुळे सट्टापट्टी जुगाराच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला असून पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलिसांनी चोरीच्या प्रकरणातील हस्तगत केलेले 26 लाख रुपये किमतीचे 102 मोबाईल मूळ मालकांना परत केलेत. हे जप्त केलेले मोबाईल दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अध्यक्ष सोनावणे यांच्या पथकाने परत केल्याने त्यांचं सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. आज पहाटे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लीखाना भागातून 100 गोवंशांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिल्लीखाना भागात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होणार असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या वाड्यात 100च्या आसपास जनावरं ठेवली असल्याची माहिती आढळली. यानंतर इतर स्टाफला बोलावून ही जनावरं आणि एकाला ताब्यात देखील घेतलंय. क्रांती चौकात पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. मला गोपनीय माहिती मिळाली की सिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे. अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर वेदांतनगर यादव मॅडम, तसेच पीटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे API चंदन आणि बेगमपुऱ्याचे PSI गायकवाड यांना बोलावून घेतलं. येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे. लक्षात आल्यानंतर RCP नंबर झोन 1 RCP 1 आणि झोन 2 RCP असे दोन्ही RCP बोलवून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे 5:30 वाजता बातमीच्या ठिकाणी म्हणजे सिल्लेखाना येथे छापा मारला असता या ठिकाणी वेगवेगळे वाडे मिळून आले. त्या वाड्यामध्ये पाहणी केली असता, बाहेरून पाहणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले. म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ 94 गोवंश जातीची जनावरं मिळून आली. सातारच्या फलटण एसटी आगाराचा अनागोंदी कारभार सुरू असून तालुक्याच्या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या अनेक एसटी बसांना काचा नसल्याने ऐन थंडीतच विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी फलटण आगाराला याबाबतचा जाब विचारत राजकीय मंडळींना आगाराचा अनागोंदी कारभार थांबवण्याचं आवाहन केलंय. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.